म्हणजे मित्रांनो विशेष काय माहिती का, घरामध्ये एक फंक्शन होतं की एंगेजमेंटचं सेरेमनी होता आणि त्याच्यापासून सुद्धा वेळ काढून आपण काय करू शकतो एका प्रत्येक शेटला बसवलंय. नाही बघा दोघांना देतोय. चला मस्त बनून आले. चला येस येस मामा वाढतोय रे. येस मामा वाढतोय. बघ हे बघ ना का उत्तम दर्जाचा रिझल्ट काय येऊ शकतो त्याचं उदाहरण म्हणजे हे एक विशिष्ट पद्धतीने थोडंसं प्लॅनिंग करून आणि एक क्रिएटिव्ह माइंडने आपल्या पद्धतीने थोडंसं सिम्पलमध्ये डिम्पल कसं घालायचं तर त्याचं हे रिझल्ट आहे. हॅपी बर्थडे. हे गाइज गुड मॉर्निंग एव्हरीवन. टुडे आय एम गोइंग टू शेअर द न्यू ब्लॉग. मित्रांनो आजचा जो काय व्हिडिओ होतो स्पेशली माझ्या बाळाचा बर्थडेचं घेऊन आलोय आणि सकाळच्या आत्ता वाजले ते 7 आणि मी आलोय मॉर्निंग वॉकला. ऊनही पडले, काल रात्री थोडाफार पाऊस झाला आणि पारिजातकाची फुलं आणली, त्याचा सुवासिक सुगंध घेत घेत आज मी निघालोय वॉकिंगला आणि पटापट तयारी करायची बाळाच्या बर्थडेची. आणि अजूनही एक आमच्या घरामध्ये फंक्शन आहे, सो खूप साऱ्या गोष्टी याच्यात इन्क्लूड होणार आहे. सो एन्जॉय करा आपल्या छोट्याशा अशा ब्लॉगला. चलो मित्रांनो थोडी डेकोरेशनची तयारी म्हटलं ना तर माझ्या मित्राला थोडंसं प्रिंट्स आणायला लावले होते आपल्या बाळाच्या बर्थडेसाठी. तर डेकोरेशन आपण यूज करणार होते. खूप दाखव गौरव कसं आहे. हां तर मस्तपैकी आणले भावानी. एकदम कडक काम होणार आहे आपलं नियोजन. हे बघा तो तिथे आली बाळाकडं आणि छान छान फोटो काढले ते. तर ते डिझाईन बघायचं ते बाळाला दाखवते ते. त्याची मम्मा दाखवते बाळाला पिल्लू. आमचं गोंडूला पिल्लू किती छान छान फोटो काढले. छोटे फोटो. टायमिंग बघितलं तर त्या हिशोबाने आपण आता या 2-4 प्रिंट करून आणले ते आपण घाई. तर खूप छान अशा प्रिंट झाले ते. तर आता त्या मस्त डेकोरेटिव्ह पद्धतीने आपल्याला आता या ठिकाणी डेकोरेशनची इथं असं सजवणार आहे आपण. ऋतू दिदी पण आली आता मस्त कटिंग करणार आहे. बाळ झोपते त्याच्यामुळे आम्ही थोडा हळू बोलतोय. त्याची मम्मा त्याला झोपायला येते. सो हळूहळू बोलून आपलं काम चालू आहे. तर कटिंगची तयारी करून घेऊ. ओके ना. कटिंग झाली मित्रांनो बघा बघू शकता. आणि ऋतू पण मला मदत करते. दाखव फोटो. हां ते बघा मस्त एवढं बाकी आहे फक्त. बाकी सगळं फायनल झालं आहे. जेव्हा तुम्ही स्वतः रायटर असता ना किंवा एखादा क्रिएटर तेव्हा तुम्ही हे अशा पद्धतीने ना असं बनवू शकता. खूप सुंदर सुंदर वाक्य आपल्या मनाच्या थॉट्सने इथं लिहू शकता अशा पेजवरती जे फोटोग्राफीमध्ये यूज केलं जातं. आणि ऋतुडा पण इथं काहीतरी करतंय. माहिती काय करतोय बाळा. अच्छा हातावरती डिझाईन. एवढी छान मेहंदी काढली तरी पण अजून डिझाईन करतेच आहे का तू. पद्धतीने असं होतंय आता. तर आपल्याला या ठिकाणी भिंत आपल्याला प्रॉपर लुकमध्ये आणायची आणि हे आजचं आपलं टार्गेट आहे. मित्रांनो बाळाची बघा पूर्ण तयारी झाली आहे. बघा कसलं खुश आहे. ए बिल्लू धोतर घालून छान छान कपडे. तर चला आपलं ओळखायचे बर्थडे बाळाचा खूप छान. तर चलो हॅपी बर्थडे. किती खुश आहे. बाबांनी विश केलं त्याला हॅपी बर्थडे. सोनू मावशीच्या आहे ना मस्तपैकी टिळाला आता निघाले बाळ उगून. इकडे बघ स्वस्तिक दादा. आणि विशेष म्हणजे बाळाचा आज बर्थडे. इकडे बघ ह्या बाळ कसं मस्त बनून आले. चला एन्जॉय करूया आपलं. हॅपी बर्थडे का. हॅपी बर्थडे टू यू. बघा मामा विश करतोय बाळाला. कोण दाखव. स्वस्तिक शेठ कुठे आहे. स्वस्तिक शेठ शेरा आणि आयुष दादा सानू दिदी आणि ऋतूला. सानू दिदी असं कर. ऋतू खेळती बाळा बरोबर. स्वस्तिक शेठ धोतरवाला बॉय कोण आहे. धोतरवाला मित्रांनो आता सोनूचं मस्त असा टिळा झालाय या ठिकाणी. आणि थोडं संध्याकाळचं आपलं जे काय बर्थडेचं फंक्शन ते होणार आहे. एन्जॉय करा. पहिलंच वर्ष हा हात तू करते बघ. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. असते अनु का सुरुवात. बोला कुंडली का नाही तो होणार आता. डायरेक्ट जेवायला बसायची. हा बसा जेवायला. शेरू करा सुरुवात. कसं जेवायला. बघ ही बघ ना कळायला चालू बघ. टराम पापड खाते बाळक्या. स्वस्तिक शेठचा बर्थडे आणि दाजींनी आणि धनंजय भाऊंनी केक आणलाय. तर सेलिब्रेशन इथं होणार आहे. सोनूचं एंगेजमेंट सेरेमनी चालू आहे. त्याच्या फंक्शनमध्ये हा सगळा मस्त फंक्शन होत आहे. तर एन्जॉय. बघा कसं खुश आहे बाळ. स्वस्तिक शेठ इकडे बघा. डिंग 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 डिंग.
मित्रांनो बाळाचा बर्थडे आपल्या आणि त्यांना एंगेजमेंट वाल्यांचा आजचा जो दिवस आहे त्यांचा आपण येतोय चान्स आता बघा आपण इथं मस्त स्वस्तिक शेटर बसवलंय नाही बघा दोघांना त्याला नको देऊ हा नको नको त्याला फक्त असंच मित्रांनो आतापर्यंत एवढा असं सेटअप झालाय बाळाचा बर्थडेची तयारी असं हॅपी बर्थडेचं लावलंय आणि मस्त असं गोल्डन कलरचे फुगे लावले आणि आता इकडे थोडं झेंडूच्या माळा लावल्यात 2 अशा ह्या साईडनी आणि यांची तयारी चालली शेरू पण इथं फुगा फुगवते ऋतू फुगते तिचा फुगाच फुगाना आणि अस्मिता पण आली आणि ही चेक करते फक्त फोटो काय नाही दादा पण आत्ताच आले आणि आई पण इकडे बाळापाशी इथं आदिता आणि आई इथं बसले ते चाललंय त्यांचं ते तर मित्रांनो फुल मस्त मोसम आहे बर्थडेचा हे बघा हिचा काय फुगानाच अजून पण फुगव की शेरोने खूप छान काम केलंय आपल्या सेलिब्रेशनसाठी हे यातले ना निम्मे फुगे सगळे तिचे एकटीचे आणि काय आपले मिक्सिंग ठीक आहे मित्रांनो काय अशी पूर्ण अरेंजमेंट इथं करून ठेवली अस्मिताने की सगळं चेक केलं तिने तिला म्हणलं सगळं लावून ठेवी तर तिने हे सगळं मस्त केलंय आता फक्त इथं आपल्याला लावायचे तर एक फोटो लावलाय मी इथं अशा पद्धतीने आपण या ठिकाणी असं व्यवस्थित लावणार आहे आणि मग एक नंबर टाकाटक काम होणार आहे ऋतू आणि स्वस्तिक आता सायकलवर बसून चालले आहेत हे बघा फुल असं सेटअप झालाय बाळाच्या बर्थडेचा प्रॉपर असं म्हणजे सगळं प्लॅनिंगने केलंय प्रॉपर मध्ये मोठी अशी फ्रेम बाळाची वालकर लुक मधली आणि छोटे छोटे त्याच्या कॅप्चरिंग मोमेंट आहेत आणि हॅपी बर्थडेची इथे पार्टी आहे खूप सुंदर आणि थोडं ग्रीनरी झोन म्हणून थोडं यूज केलंय आपण बांबू प्लांटच्या थोड्याशा पत्त्या म्हणजे की कमी वेळामध्ये खूप सुंदर अशा पद्धतीने घरगुती पद्धतीने कशा पद्धतीने रिझल्ट येऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे छत्रपतींचं इथं शिवाजी महाराजांचं दाखवलंय त्यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजे शहाजीराजे आई जिजाऊ साहेब आणि संभाजीराजे ते सर्व असं या एकाच फोटोमध्ये आणि त्याच्यासोबत इथं मस्त असं लुक आहे इथं बाळाबरोबर त्याचे आई वडील असं दाखवले ते आणि इथं जर बघितलं तर आजीचे आणि पणजी असं एका लुकमध्ये इथं दाखवलंय साक्षात विठू माऊलीच्या इथं स्वरूपात इथं बाळ इथं दाखवलंय आणि त्यासोबत त्याच्या सुंदर सुंदर छोट्या छोट्या गोड आठवणी आहेत वेलकम होम असेल आजी आजोबांबरोबर ते असेल इवन इथं वडिलांबरोबरचा छोटासा सिंबा असं काहीसं आणि आईबाबांचा छोटा वारकरी आणि हा खूप सुंदर असा लुकमधला विठू माऊली आणि हे बघा ॲनिव्हर्सरीसाठी सोबतीला त्यांचं काळीचा तुकडा आहे छोटे छोटे त्याचे मोमेंट आणि विठ्ठलाचा छोटा माऊली त्यासोबत हे बघा कसा खट्याळ असा गोडवा असं हास्य त्यासोबत इकडे जर बघितलं तर बघा छोटा असा बाळकृष्णाच्या स्वरूपामधला त्यासोबत आईचा लाडूला असा शोभा इथे वारकर लुकमधला आपली जी होती ती कुठेतरी टिकवण्यासाठी ह्या मोमेंट्स मी वापरलेत या ठिकाणी आणि हा गणपती बाप्पाच्या याच्यामधला स्वस्तिक म्हणजे श्री गणेशाचा लाडका स्वस्तिक आणि आपण कसं म्हणतो की जे कार्याची सुरुवात श्री गणेशाने केली जाते त्या पद्धतीने स्वस्तिकचं स्वरूप या ठिकाणी असतं त्या पद्धतीने आपल्याला हे पाहायला मिळते खूप सुंदर असे डेकोरेशन हे बघा अतिशय उत्कृष्ट दर्जाचं या ठिकाणी आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतोय हे बघा अतिशय प्रॉपर लुकमध्ये बाळाची आता फायनली बर्थडेची तयारी होती आणि त्यासाठी बाळाला कपडे घालतायत मस्त छानसा असा ब्लेझर त्याच्यामुळे बाळ थोडं चिडचिड करते बाळाचे कपडे घातले आता ते इथं मस्त पैकी आता तयारी आणि बाळ चाललंय इकडे तिकडे पळते नुसतं सेलिब्रेशनचा पूर्ण मोमेंट या ठिकाणी कैद आहे आता बघा एकदम मस्त असं डेकोरेशन डिझाईन आणि बाळ लगेच असं घेऊन चालली त्याला आता पिल्लूला स्वस्तिक दादा कसं करते कसं करते डोंगळी बाबा डोंगळी बाबा कसं करते कसं करते स्वस्तिक शेठ पिल्लू आहे ना मस्त असं ब्लेझर घालणार आहे खतरनाक असा विषय चालली आहे 2-2 माणसं लागते ते बाळाला कपडे घालायला आता काय सांगायचे तिची केस ओढतो का रे अय्यो कसं घातलंय ब्लेझर घातले ना बाळानी येस चलो ते काढाय बघ ते लगेच हा माझा बर्थडे खुश आहे कसं खुश आहे बारक्या चलो सगळे तयार आहेत मित्रांनो आता फायनली सेलिब्रेशन चालू होणार आहे आपण मस्तपैकी नाव टाकतोय आता स्वस्तिक शेठचं आपल्या
आणि या छानशा केक वरती आता भारी दिसणार आहे व्यवस्थित. त्याला आता काही इथे ना- होणार नाही, पुण्याला घेऊन जातो का हा. इथं लावू, पुढं का मागं लावू. लाव ना, कोणती साईड आहे बघ ना, तुला फ्रंट व्ह्यू माहिती आहे केकचं नाही का आता आमच्यापेक्षा. जो फ्रंट व्ह्यू वाटतोय ना तिथं लावून टाक. हा तसं मसाले केकचं पॅकिंग चालू आहे आणि केक आपल्या स्वस्तिकसाठी रेडी. चलो. बाळाचा बर्थडे खूप छान छान असा झालाय आणि बाळ आता इथे बसले आणि शेरू तिथं त्याच्या गाडीवरती बसली, ट्रायल घेतली. म्हणजे आता मी ट्रायल घेणार आणि मगच बाळाला बसवणार आहे की नाही. म्हणजे आपण कसं पहिल्यांदा जेवण करायचं असलं तर आपण पहिलं टेस्ट करून बघतो आणि मग छोट्यांना देतो किंवा यांना देतो, तसंच असतं थोडक्यात. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओचा आपण शेवट करू आणि पुन्हा भेटून लक्ष बाय 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 फुगे सोडा, बाय बाय करा, बाय बाय टाटा. बघा बाळ कमी करते.